नमस्कार, मी जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजकाल सर्वांचीच पसंती ही OTT प्लॅटफॉर्मला असलेली आपल्याला दिसतेय। इतका प्रचंड कंटेंट OTT वर येतोय, यातलं नेमकं काय पाहावं हे मात्र बऱ्याचदा समजत नाही। मग मी कशासाठी आहे? प्रत्येक आठवड्यामध्ये रिलीज झालेले काही चित्रपट आणि वेब सिरीज याविषयी मी तुम्हाला सांगत असते। चला तर मग वेळ न घालवता पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन। एंथ्रासाइट म्हणजे कोळसा हा एक नवीन फ्रेंच नेटफ्लिक्स शो आहे जो इंग्रजीमध्ये डब केलेला आहे। हा एक रहस्यमय थ्रिलर आहे जो एका जुन्या डोंगराळ भागामध्ये शूट केला गेलाय। यामध्ये खून, आत्महत्या, एका पंथाबद्दल अफवा आणि बरीच रहस्य आहेत। मुख्य पात्र जारो गात्सी एक तरुण गुन्हेगार आणि हत्येचा प्रमुख संशयित आणि इडा एक गीक यांनी साकारलेली आहे आणि हे दोघेही रहस्य उलगडण्याच्या मोहिमेवर आहेत। नक्की पहा एंथ्रासाइट। द हायजॅकिंग ऑफ फ्लाइट 601 या चित्रपटामध्ये फ्लाइट 601 च्या वास्तविक जीवनातील अपहरणाची आकर्षक कथा आहे। जर कोलंबियन सरकारने 50 राजकीय कैद्यांची सुटका केली नाही आणि मोठ्या खंडणीची रक्कम दिली नाही तर फ्लाइट उडवून देण्याची धमकी हे अपहरणकर्ते देतात। वाटाघाटी जसजशा बिघडू लागतात तसतसे गुन्हेगार ताशी एका प्रवाशाला गोळ्या घालू लागतात। या सर्व तणावादरम्यान दोन फ्लाइट अटेंडंट अपहरणकर्त्यांवर मात करण्याचा प्रयत्न करतात। त्यांचे प्रयत्न पूर्ण होतील का हे पाहण्यासाठी नक्की पहा द हायजॅकिंग ऑफ फ्लाइट 601। प्रेमालू ही मल्याळम रॉमकॉम आहे ज्यामध्ये नस्लेन आणि ममिता बैजू सारखे नवीन कलाकार आहेत। नास्लेन ज्याने सचिनचं पात्र साकारलेलं आहे, ममिताच्या म्हणजेच रेणूच्या प्रेमात पडतो आणि तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण रेणू त्याचं प्रेम नाकारते कारण ती दुसऱ्याच्या प्रेमात आहे। सचिन तिचं मन जिंकू शकेल का की तो त्याचं प्रेम मिळवण्यात अपयशी होईल हे पाहण्यासाठी नक्की पहा प्रेमालू। हा चित्रपट काही प्रमाणामध्ये केरळ आणि हैदराबाद मध्ये सेट करण्यात आलाय। लाल सलाम हा थलैवर रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे। चित्रपटामध्ये थलैवरचा दीर्घ कॅमिओ आहे तर कथेमध्ये काही पात्रे युद्धामध्ये आणि वाढत्या असहिष्णुतेमध्ये अडकलेली दाखवली आहेत। कथानकाच्या मुळाशी अगदी क्रिकेटचा खेळ आहे आणि पुरुषांच्या पक्षपातीपणामुळे आणि क्षीणतेमुळे खेळ कसा बिघडला जातो हे यामध्ये दाखवलंय। द ग्रेटेस्ट हिट्स हा एक रोमॅन्टिक चित्रपट आहे। प्रेम, नुकसान, आशा, संगीताची जादू अशा वेगवेगळ्या थीमवर हा चित्रपट आधारलेला आहे। या चित्रपटाची नायिका तिच्या पूर्वीच्या प्रियकरासह भूतकाळ पुन्हा एकदा जगते, मात्र ती अजून एका व्यक्तीच्या प्रेमात पडलीये। ती कोणासोबत राहण्याचा निर्णय घेईल हे पाहण्यासाठी पहा द ग्रेटेस्ट हिट्स। तर हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून। एनिमल आणि फायटर सोबत बॅक टू बॅक हिट्स देणारा मेगास्टार अनिल कपूर एका कार्यक्रमासाठी निघाला असता विमानामध्ये चाहत्यांच्या प्रेमाने तो भारावून गेला। सेल्फी क्लिक करण्याच्या चाहत्यांचा हट्ट त्याने आपुलकीने पूर्ण केला। फ्लाइट मधले अनिल कपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। अनिल कपूर स्टारर एनिमल आणि फायटर केवळ बॉक्स ऑफिसवरच हिट झाले नाहीत तर ते OTT प्लॅटफॉर्मवर देखील विक्रम करतायत। दोन 2024 वर्षामध्ये एक उत्तम अभिनेत्री म्हणून सातत्याने काम करून कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून सईने अजून एक आपली स्वप्नपूर्ती केलेली आहे। असं म्हणतात ना, स्वप्न पाहिली आणि त्या स्वप्नांसाठी अपार मेहनत केली की आपली स्वप्न सत्यात उतरतात। असं काहीसं सई सोबत देखील झालंय। कामाच्या गडबडीत असलेली सई न थांबता अनेक छान छान सरप्राईज देत असताना सईने अजून एक खास सरप्राईज दिलं आहे। सईने मर्सिडीज बेन्झ ही नवी कोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली।
सई 2024 या वर्षामध्ये बॅक टू बॅक बॉलिवूड आणि मराठी प्रोजेक्ट मधून दिसते आहे. पण सोबतीने तिने स्वतःचं हे खास स्वप्न देखील पूर्ण केलंय. एखाद्या गोष्टीसाठी असलेली जिद्द आणि त्यासाठी दिवस रात्र एक करून सई सध्या कामात व्यस्त आहे. पण स्वतःसाठी सेल्फ गिफ्ट म्हणून तिने ही खास गाडी सुद्धा घेतली आहे. समाजसेवक सोनू सूद यांनी जाहीर केलं आहे की त्यांच्या उपक्रम संभवम 2024 अंतर्गत मोफत IAS कोचिंग मिळवण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. सूद चॅरिटी फाउंडेशन आणि दिया दिल्ली यांच्यातील सहकार्याचं प्रतीक असलेल्या या उपक्रमाचा उद्देश ज्यांच्याकडे IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी नाही अशांना मोफत IAS कोचिंग शिष्यवृत्ती प्रदान करणे हा आहे. इतकेच नाही तर IAS इच्छुकांना व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण देखील प्रदान करते. आतापर्यंत 7,000हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलाय. सध्या अमृता खानविलकर चर्चेत आहे. ती तिच्या लुटेरे हिंदी वेब सिरीजमुळे. अमृता कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलंसं करत असताना आता लुटेरे सारखी वेब सिरीज करून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित केलंय. येणाऱ्या काळामध्ये अमृता अनेक प्रोजेक्ट मधून दिसणार आहे. या गुढीपाडव्याला अमृताने एक खास बेत केला होता. तिने सगळ्या मीडिया मधल्या मित्रमंडळींसोबत हा पाडवा साजरा केला. नेहमीच पत्रकार मित्रमैत्रिणी हे कामासाठी भेटत असतात. त्यांच्यासाठी तिने खास पाडवा लंच सेलिब्रेट केला. लुटेरेनंतर अमृता अनेक उत्तमोत्तम प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे यात शंकाच नाही. अमृता लवकरच एक गुड न्यूज सुद्धा देणार आहे. आता हे नक्की काय असणार हे बघणं देखील उत्सुकतेचं असणार आहे. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेक मालिका, चित्रपट, वेब सिरीज मध्ये कामगिरी बजावत स्वप्नील जोशीने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. उत्तर रामायणामध्ये कुशची भूमिका साकारत बालकलाकार असलेल्या स्वप्नीलने 1989 रोजी मनोरंजन सृष्टीमध्ये पदार्पण केलं. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा सोहळा समस्त भाविकांसाठी खूप खास असून अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. या सोहळ्याला आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना, माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अशातच आता मराठमोळ्या स्वप्नील जोशीनेही रामलल्लाचं दर्शन घेतलंय. याबद्दल स्वप्नीलने आपल्या भावना व्यक्त करत त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. स्वप्नीलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात त्याने मुंबई ते अयोध्येचा प्रवास दाखवलाय. स्वप्नील बरोबर त्याचा मित्र सौरभ गाडगी देखील या प्रवासामध्ये सहभागी झाला होता. या व्हिडिओला कॅप्शन देत स्वप्नीलने लिहिलंय, 22 जानेवारी 2024 हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत भावनिक होता. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा असा होता. प्रभू श्री रामाचं अयोध्या नगरीमधील पुनरागमन, तो उद्घाटन सोहळा, ते सगळंच अतिशय भारावून जाण्यासारखं होतं. तेव्हा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला नाही, पण एक मात्र ठरवलं होतं, याची देही याची डोळा, प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन मात्र नक्की घ्यायचं. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायला कलाकारांना प्रचंड मेहनत करावी लागते. त्यातही नवखा कलाकार असेल तर त्याला इथे काम मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा चुकत नाही. विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांनी एका मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होण्यासाठी कामासाठी पचवलेले नकार, ऐकावे लागलेले टोमणे याबद्दलही त्यांनी सांगितलं. सिनेसृष्टीतील नेपोटिझम हा कायम चर्चेत राहणारा विषय आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये पक्षपातीपणा अनुभवायला मिळाला का असा प्रश्न विद्या बालनला विचारण्यात आला. नेपोटिझम असो किंवा नसो, आपण इथे आहोत. इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही. तसं असतं तर आज प्रत्येक बापाचा मुलगा आणि प्रत्येक बापाची मुलगी यशस्वी असते. सर्व स्टार किड्स यशस्वी झाले असते असं स्पष्ट उत्तर विद्या बालनने दिलंय. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हटलं जातं. आजवर त्याने मालिका, चित्रपट, वेब सिरीज यामधून विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. फोटो, मजेशीर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो.
नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, पण यामध्ये तो भडकलेला दिसतोय. सगळ्यांचं होतं का माहिती नाही, मला तर लय राग येतो असं कॅप्शन लिहित सिद्धार्थ चांदेकरने व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ म्हणतोय, तुम्हाला कधी कुठल्या हसणाऱ्या स्माइलीला थोबाडीत माराविषयी वाटली? म्हणजे बघा ना, आपल्याला कोणीतरी एक कमाल रील पाठवतं, आपल्याला खूप हसू येतं म्हणून आपण उत्साहात बरेच स्माइलीचे इमोजी पाठवतो, पण यावेळी एक स्माइली खालच्या रांगेत गेलेला असतो. आता तुला काय झालं होतं वर त्यांच्या बरोबर राहायला? तुला अक्कल नाहीये? देऊ का एक थोबाडीत? असा मजेशीर व्हिडिओ सिद्धार्थने शेअर केलाय. तो सध्या चांगलाच व्हायरल झालाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यातच अनेक कलाकारांनी या दिवसाचं औचित्य साधत साखरपुडा देखील केला. झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर याचा देखील नुकताच साखरपुडा पार पडला. अभिषेकने रील स्टार सोनाली गुरव हिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय. अभिषेक आणि सोनाली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी त्यांचे एकत्र अनेक फोटोही सोशल मीडियावरून शेअर केले होते. त्यानंतर आता सोनाली आणि अभिषेक हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच म्हणजेच 9 एप्रिल रोजी या दोघांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर असेच रंगतदार किस्से आणि OTT रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका माझ्यासोबत. आजच्या भागात इतकंच. जय महाराष्ट्र.